नमस्कार नाईक सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. आता मी म्हटलं तसं श्री गुरु तेग बहादूर सिंगजी हे एक खूप मोठे संत होते, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि 350वा शहीदी समागम आता येतोय या वर्षामध्ये आणि संपूर्ण राज्यभरातच राज्य शासनाने हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करण्याचं ठरवलेलं आहे. तर यामागे नेमकी राज्य शासनाची भूमिका काय आहे? आपण पाहिलं की सिख धर्माचे 9वे गुरु गुरु तेग बहादूरजी यांची 350वी शहीदी समागम या ठिकाणी राज्य शासन आणि गुरु नानक नामलेवा संगत म्हणजे सिख असतील, सिखलीकर असेल, बंजारा असेल, लबाना असेल, मोयाल असेल, सिंधी असेल, वाल्मिकी असेल, बिजनुरी सिख असतील, जोहरी असतील, उदासीन संप्रदाय आणि जो भगत नामदेव जो पंजाबमध्ये संत नामदेव महाराजांना जो वारकरी संप्रदाय असे एकत्रित करून हा कार्यक्रम केला जातोय. या कार्यक्रमाचा उद्देश आहे की ज्या महान गुरु तेग बहादूर साहेबजींनी 350 वर्षापूर्वी या देश आणि धर्माच्या रक्षणासाठी आपली शहादत, आपली बलिदान या ठिकाणी दिलेलं आहे. आणि इतक्या महान गुरूंनी देश धर्माच्या रक्षणासाठी जर हे शहादत दिलेली असेल तर त्याचं नमन स्मरण या ठिकाणी झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं का हा ऐतिहासिक कार्यक्रम यासाठी की महाराष्ट्र शासनाच्या वतीने केला जातोय, त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून खूप खूप धन्यवाद देईल की ज्यांनी 300 वर्षानंतर गुरु गोविंद सिंग महाराजांचा नंतर ही गुरु नानक नामलेवा संगत एक करून त्या ठिकाणी हा शहादतचा कार्यक्रम आयोजित केला जातोय. त्यामध्ये सामाजिक सलोखा आणि धार्मिक कट्टरता हा राष्ट्रीय ऐक्यासाठी खूप महत्वाचा असेल. आपण पाहिलं की या देश धर्मासाठी सिख धर्माचे सर्व 10 गुरूंनी या देश धर्माच्या रक्षणासाठी, मानवतेच्यासाठी या ठिकाणी खूप मोठी आहुती, बलिदान, शहादत या ठिकाणी दिलेली आहे. त्यांना आपण नमन केलं पाहिजे, म्हणून हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे. बरोबर. आता आपण बघतोय की राज्यभरात करणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, तर त्याची नेमकी तयारी आणि नियोजन कसं केलंय? कसं आहे की महाराष्ट्र शासन आणि गुरु नानक नामदेव संघाच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी आपण करतोय. ज्यामध्ये 7 डिसेंबरला नागपूरला झाला, ज्यामध्ये पूर्ण विदर्भ आणि छत्तीसगडचा काही भाग या ठिकाणी होता. त्यानंतर 24-25 जानेवारीला नांदेड साहिब तखतमध्ये या ठिकाणी तो कार्यक्रम झाला, ज्यामध्ये पूर्ण मराठवाडा, आंध्र, कर्नाटक, तेलंगणाची बॉर्डर आणि उत्तर महाराष्ट्राचे जळगाव, धुळे, नंदुरबार असे 3 जिल्हे त्या कार्यक्रमामध्ये होते. आणि 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला नई मुंबई ओए मैदान, जे सिडकोचं मैदान आहे सेंट्रल पार्कच्या बाजूला, त्या ठिकाणी हा 2 दिवसीय कार्यक्रम होता, ज्यामध्ये पूर्ण कोकण, एमएमवाडी रिजन, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि गोवा आणि समूचे देश दुनियेतनं हा समाज या ठिकाणी येणार आहे. मला असं वाटतं की हा कार्यक्रम म्हणजे समागम नाहीये, तर महाराष्ट्र शासन आणि समाजाच्या वतीनं या गुरूंचा इतिहास जनजनपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे प्रत्येक एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी, जे शैक्षणिक ऍक्टिव्हिटी आहे, त्यामध्ये मग प्रभात फेऱ्या काढणं असतील, भाई सरताजचं गाणं ऐकवणं असेल, डॉक्युमेंटरी असेल, स्पर्धात्मक परीक्षा असतील, असे विविध उपक्रम मग ते प्रत्येक एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीमध्ये आपण त्या ठिकाणी करतो. मग ते विद्यापीठच्या अंतर्गत येणारे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असतील, शालेय शिक्षणाच्या, उच्च माध्यमिकच्या असेल, मेडिकलच्या असेल, वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या ज्या एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी चालतात त्यामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी केला जातोय. तसेच आपण पाहिलं की आरोग्य विभागाच्या अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचा 15वाडा सुद्धा आपण या ठिकाणी राबवतोय. त्यानंतर जे थिएटर आहे, जेवढी सिनेमागृह आहे, त्यामध्ये भाई सरताजचं 4.5 मिनिटाचं गाणं हे सुद्धा ऐकवलं जाते. अशा प्रकारे व्यापक स्वरूपाच्या पद्धतीनं म्हणजे ग्रामसभेच्या माध्यमातून सुद्धा आपण मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा याचं करतोय. त्याच पद्धतीनं समाजाच्या कडून सुद्धा तांडा असेल, वस्ती असेल, नगर असेल, शहर असेल, तालुका आणि जिल्ह्याच्या प्रचार प्रसिद्धीच्या समिती आपण या ठिकाणी केलाय. त्या माध्यमातून छोटं पत्रक, मोठं पत्रक, स्मृतिचिन्ह, रथयात्रा आणि संतांच्या यात्रा या ठिकाणी केल्या जाते. शासनाच्या वतीनं तालुका, शहर आणि जिल्ह्याच्या या 9 ते 10 समाज, गुरु नानक नामलेवा संगत समाजातले धार्मिक संस्थांचे प्रमुखांच्या बैठका, विविध एनजीओ त्यांच्या बैठका, वेगवेगळे असोसिएशन असतील, प्रतिष्ठित व्यक्ती असतील, वेगवेगळे फाउंडेशन असतील, यांच्या एकत्रित बैठका करून त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला जातोय. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश की 80% उद्देश हा प्रचार प्रसिद्धीचा आहे आणि 20% या ठिकाणी 2 दिवसीय हा कार्यक्रम आपण आयोजित करतोय. अशा प्रकारे याचं व्यापक स्वरूपात प्रचार प्रसिद्धी आपण करतोय
आणि तुम्ही व्यवस्थात्मक रचना या ठिकाणी विचारल्या की खारघरचं जे मैदान आहे ते 56 112 एकरचं मैदान आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरबार हॉलची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली, लंगर जे असतं, कारण या गुरूंचं ज्या वेळेला गुरुसाहेबांचं त्या ठिकाणी प्रकाश होईल, गुरुसाहेबांचं ते प्रकाशमान झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठी हा मर्यादित करण्याचा कार्यक्रम आहे. आपण पाहिलं की गुरुद्वारात गेल्यानंतर आपल्या पायामध्ये चप्पल किंवा सॉक्स त्या ठिकाणी घेऊन जात नाही आणि उघड्या डोक्याने आपण करत नाही, डोक्यावर झाकूनच त्या ठिकाणी दर्शन केलं जातं. एक जो आयसोलेशन कॅम्पस जो 52 एकरचा असणार आहे, त्यामध्ये तुम्ही एंट्री केल्यानंतर त्या ठिकाणी जोडाघर सुद्धा आपण केलेलं आहे. सर्वात मोठी सेवा या अशा कार्यक्रमामध्ये जोडाघर आणि लंगरची सेवा खूप महत्वाची मानली जाते, कारण गुरुसाहेबांच्या रूपानं कोणत्या रूपात येतील आणि तुम्हाला त्याचा आशीर्वाद हे होईल. तर कितीही मोठा व्यक्ती या समाजातील असेल, आमच्या गुरु नानक नामदेव संघ जुताघर आणि लंगर या ठिकाणची व्यवस्था खूप मोठी म्हणजे सेवा ही मानली जाते. त्या प्रकारे विविध मोठे मोठे जोडाघर, जेव्हा गेटची एंट्री केली आपण की जोडाघर असतील, जोडा काढल्यानंतर त्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था असेल, मग मोठं दरबार हॉल असेल, ज्या दरबारामध्ये गुरुसाहेब स्वतःच विराजमान असतील, त्यांचं दर्शन केल्यानंतर विविध देशातील प्रसिद्ध असे रागी जथ्थेदार आणि कथाकार आपण या ठिकाणी आणतोय आणि तो सकाळी 8 ते रात्री 10 असा तो कार्यक्रम चालेल, ज्या माध्यमातून लगातार ते कथाकार रागी जथ्थेदार आपलं गुरुबाणीचं श्रवण या ठिकाणी आपल्याला ऐकवतील आणि मोठ्या प्रमाणात ती संगत श्रवण करेल. त्यानंतर मोठे मोठे लंगर हॉल बसून, लंगर हॉल की ऍट ए टाइम एका लंगर हॉलमध्ये 2,500 संगत बसेल असे 8 ते 10 लंगर हॉल आपण त्या ठिकाणी करतोय, ज्याच्या माध्यमातून ऍट ए टाइम म्हणजे 10,000 हजार एका सेक्शनला 4-4चं एक सेक्शन आहे, असे ऍट ए टाइम अर्धा ते पाऊण तासामध्ये 10,000 हजार लोकांचं जेवण होईल अशा प्रकारची व्यवस्था आपण करतोय. जागोजागी पाण्याची पिण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतोय. दोघी जे समागम झाले त्यामध्ये बिस्लरीचं पिण्याचं पाणी आपण दिलेलं आहे. आलेल्या प्रत्येक भाविकाला त्या ठिकाणी मनापासून सेवा ही सामाजिक स्तरावर पण केली जाते आणि शासनाकडनं पण मोठ्या प्रमाणात तयारी या ठिकाणी करतायत. ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था करतोय, त्यातनं शटल सर्व्हिस करतोय. जागोजागी समाजाच्या वतीनं स्टॉल लावले जातात. कोणी चायचं लावतं, चाय बिस्किटचं लावतं, कोणी शरबतचं लावतं, कोणी मग नाश्त्यांचं लावतात, कोणी फळांचं लागतं आणि आपली आपली सेवा म्हणून गुरुसाहेबांच्या या समागामध्ये आपली सेवा लागली पाहिजे म्हणून समाजातील प्रत्येक, फक्त गुरु नानक नामदेव संगत नाही तर इतरही संघटन त्या ठिकाणी पुढे येतात आणि सामाजिक संघटन आणि जे दानशूर लोक पुढे येतात आणि मग त्या स्टॉलच्या माध्यमातून दिवस ते हे 12 ते 13 तास त्या ठिकाणी आपली सेवा करतात. अशा प्रकारे ओव्हरऑल मग मेडिकलची सुविधा असेल, अशा गतक्याची असेल, एक मोठी प्रदर्शनी आपण त्या ठिकाणी लावतो, ज्यामध्ये 9 समाजाचं या गुरूंशी नातं काय आणि देश धर्मासाठी ह्या गुरूंची परंपरा काय आणि गुरु परंपरा म्हणजे काय हे सगळं त्या प्रदर्शनीमध्ये लावतो. एक मिनी थिएटर त्या ठिकाणी केला जातो, जे डॉक्युमेंटरी जे 9 समाज आणि देश धर्मासाठी ज्या गुरूंनी शहादत दिली त्यांचा इतिहास त्या डॉक्युमेंटरीमध्ये आपण दाखवतो. गतका या ठिकाणी असतो, जो म्हणजे शौर्याचं प्रतीक असतो. लहानपणापासून मुलं असतील ज्यांनी स्वतःचं संरक्षण धर्म आणि संरक्षणासाठी त्यांना काही हत्यारांचं प्रशिक्षण दिलं जातं, ते सुद्धा गतक्याचं कॉम्पिटिशन त्या ठिकाणी केलं जाईल. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आलेल्या प्रत्येक भाविकाची व्यवस्था कशी करता येईल, मग ती निवासाची व्यवस्था असेल, ठिकठिकाणी निवासाची व्यवस्था केली आणि जिल्हाशहा समाजातनं काही वाहनं असतील, शासनाच्या वतीनं काही असतील, काही दानशूर लोकांच्या वतीनं असे ने-आण करायची वाहन व्यवस्था आपण या ठिकाणी करतोय. एमएमआरडी रिजन जो आहे म्हणजे हे सर्व महापालिका क्षेत्र जे मुंबई, ठाणे, हा एमएमआरडी नवी मुंबईचा, उल्हासनगर पासून मीरा भाईंदरचा, त्या ठिकाणी शटल बस आपण करणार आहे. जागोजागी दिवसभर ते भाविकांना ने-आण करतील आणि त्या ठिकाणी सोडतील. तसे आपले मेट्रो स्टेशन आहे, लोकल स्टेशन आहे, रेल्वेचं माध्यम आहे, एअरपोर्ट्स नवी मुंबई आणि मुंबई एअरपोर्टच्या माध्यमातून आहे. अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त भाविकांची कशी सेवा करता येईल, एक ज्या गुरूंनी या देश आणि धर्माला रक्षणासाठी स्वतःचं बलिदान देणं, त्यांनी एकट्याने नाही पुऱ्या परिवारांना देणं, म्हणजे स्वयं गुरु तेग बहादूर साहेबजी यांनी स्वतःचं बलिदान तर दिलंच आहे, त्यांचं स्वतःची धर्मपत्नी माता गुजरी कौरने दिलंय, पुत्र गुरु गोविंद सिंग महाराजांनी दिलंय आणि त्यानंतर त्यांचे 4 साहेबजादे, म्हणजे एका परिवाराच्या 7 सदस्यांनी या देश आणि धर्मासाठी मोठी शहादत देणं, बलिदान देणं हे खूप मोठं काम आहे. म्हणून त्यांचा इतिहास हा जनजनपर्यंत गेला पाहिजे आणि त्यांच्या या शहादतच्या कार्यक्रमाने मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभ्या केल्या पाहिजे. म्हणून माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींचं विशेष म्हणजे या गुरु नानक नामदेव संगतची ज्यांनी एकतेची हाक दिली
असे पूजनीय बाबा हरनाम सिंग असतील, आमचे जथेदार जे तखत हुजूर साहेबचे बाबा कुलवंत सिंग असतील, बलविंदर बाबा असतील, रघुमुनी बाबा असतील, बाबूसिंग महाराज असेल, रामसिंग महाराज असेल, तसे आमचे रिंकूजी महाराज असतील, भाई जगसीत सिंगजी असतील, असे सगळे संत ज्या या समाजाला ज्यांनी आव्हान केलं आणि जो इतिहास आहे म्हणजे खरं म्हणजे 300 वर्षानंतर गुरु गोविंद सिंग महाराजांनी ही गुरु नानक नामदेव संगत एक केली होती आणि त्यापर्यंत एक होते. परंतु 300 वर्षानंतर हा काळ येतोय की त्यांच्या वडिलांच्या शहीदी कार्यक्रमामध्ये गुरु नानक नामदेव संगत याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एकत्र येतोय आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम करतोय. कारण महाराष्ट्राची क्रांतीची भूमी आहे. तुम्ही पाहिलं की भगत नामदेव म्हणजे संत नामदेव महाराज हे पंजाबमध्ये खूप मोठं त्यांचं प्रचार प्रसार त्यांनी वारकरी संप्रदायाचा केला आणि त्यांचे 61 अभंग जे आहेत ते गुरुसाहेब ग्रंथामध्ये समाविष्ट आहे. हे नातं बघा, म्हणजे मला ह्या गोष्टीचं पंजाबचं नातं खूप मोठं आहे. तिघी कार्यक्रम बघा तुम्ही, म्हणजे अचानक हे तिघी कार्यक्रम ठरलेले आहे. नागपूर ते आनंदपूर हे सुद्धा नातं पहिलं कार्यक्रम 7 डिसेंबरला एस्टॅब्लिश झाला. तखत जे सर्वात प्रभावी आणि धार्मिक गतिविधी निभावणारं आमचं तखत हुजूर साहेब आहे आणि ज्यामध्ये गुरु नानक नामदेव संघाची खूप श्रद्धा नांदेड साहेबमध्ये आणि त्या तखत मधनं पण जगाला मेसेज खूप गेला की आपण कसे एक आहोत, आपला इतिहास काय आहे आणि गुरुसाहेबांची सेवा कशी मर्यादेमध्ये केली जाते हे सगळं त्या ठिकाणून गेलं आणि मोठ्या प्रमाणात गुरु नानक नामदेव संघ देशभराची त्या ठिकाणी या श्रद्धा भावक त्या ठिकाणी आले आणि आपली धार्मिक कट्टरता वाढली. आणि नवी मुंबईचे जे कार्यक्रम होते ते रायगडच्या भूमीवर होते. रायगड हेच रायगडची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाला होता आणि त्याच भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर गुरु तेग बहादूर साहेबांचे 350 शहीदी कार्यक्रम होते. म्हणजे खूप मोठं नातं आहे. इतिहास जर उजागर केला, कारण हा इतिहास कधी पुढे आणला गेला नाही, तो तरुण पिढीला पण कळला पाहिजे. येस, महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की माननीय देवेंद्रजींनी या गुरूंचा इतिहास सिलेबसमध्ये समाविष्ट केलाय. आणि आपण पाहिलं की महाराष्ट्राचं आणि पंजाबचं नातं म्हणजे समर्थ रामदासांचं 6वे गुरु हे शीख समाजाचे 6वे गुरु होते गुरु हरगोबिंद सिंग यांची भेट झालेली ते प्रमाणपणे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पूर्ण जे दोघी बघा तुम्ही, यांनी दक्षिणी भागामध्ये दक्षिणेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यावेळेला पश्चिमेला ते सुद्धा ते गुरु तेग बहादूरजी यांचा परिवार लढत होते. म्हणजे दोघांचं साम्य कसं तो शतक आहे ज्यामध्ये असंही म्हटलं जातं की गुरु गोविंद सिंग महाराज जेव्हा नांदेडला आले तर नगरमध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि त्याच्या परिवारातलं यांची भेटी झाली आहे. हे खूप मोठा इतिहास आहे, ऐतिहासिक नातं आहे, खूप ऐतिहासिक नातं आहे आणि तो उजागर करण्याचं काम या समागमाच्या वतीनं म्हणजे 300 वर्षानंतर म्हणजे होतोय. गुरु नानक नामदेव संघ तर महाराष्ट्र शासन इतक्या मोठ्या प्रमाणात करतं म्हणजे एक सामाजिक सलोखा, राष्ट्रीय ऐक्य कार्यक्रमाच्या माध्यमातून होईल. आत्ताच तुम्ही उल्लेख केलात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा. तर देवेंद्र फडणवीस असतील, मंत्रिमंडळातले इतर सदस्य असतील, यांचं सगळ्यांचं तुम्हाला सहकार्य आणि मार्गदर्शन कसं काय लाभलंय? खरं म्हणजे देवेंद्रजींचं मी खूप खूप धन्यवाद देईल. नुसता कार्यक्रम घोषित नाही झालाय, मॅडम याची राज्यस्तरावरची समिती सुद्धा केली ज्यामध्ये सर्व दोघी उपमुख्यमंत्री असतील, विभागाचे मंत्री त्यावेळेला कोकाटे साहेब होते, नंतर माननीय अजितदादा होते आणि आता त्या ठिकाणी आपण बघतोय दोघी डीसीएम पूर्ण मंत्रिमंडळ या कार्यक्रमाचं मंजुरी स्पेशल कॅबिनेटला आणून दिली. हे खूप महत्वाचं आहे. राज्यस्तरीय समितीची पहिली बैठक माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली समाजातले संत महापुरुष या राज्याची समितीमध्ये जे होते ते आणि शासनाचे सर्व सीएस पासून सगळ्या विभागाचे हे, त्यानंतर प्रत्येक त्यांचे प्रधान सचिव माननीय परदेश साहेब वारंवार आढावा बैठक जिल्हा स्तरावर असतील सगळ्या गोष्टी याच्या आढावा बैठका घेतात आणि स्वतः सीएम साहेब याच्यावर लक्ष ठेवून असतात की हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, हा महाराष्ट्राचं आणि पंजाबचं नातं उजागर झालं पाहिजे आणि हा ऐतिहासिक कार्यक्रम जो आपण हा महाराष्ट्र ही क्रांतीची भूमी आहे, ही ऐतिहासिक भूमी आहे, याच्यातनं या गुरूंचा इतिहास सर्व जगापुढे आणला गेला पाहिजे आणि तो जनजनपर्यंत पोहोचला पाहिजे. या रचना करतात. नुसतं ते नाही की कार्यक्रम केला असं नाहीये, तर हजारोंच्या संख्येने लोक आली पाहिजे, त्यांचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे आणि तो इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचला. 80% कार्य ते जे की याची प्रचार प्रसिद्धी जी आहे, गुरूंचं शहादत का झाली, गुरु परंपरा काय, देश धर्मासाठी काय कार्य केलं हे जनजनपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी त्यांनी पूर्ण प्रकारचे शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट केलेल्या आहेत. त्यानंतर म्हणजे विशेष म्हणजे की जिल्ह्याच्या 15 उत्कृष्ट विद्यार्थी
जे येतील या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीनं विद्यार्थी येतील, त्यांचे नाव काढले जातील. 5 उत्कृष्ट संस्था म्हणजे आरोग्य क्षेत्राच्या असतील, इतरही विषय असतील, ग्रामपंचायत त्यांना 5 उत्कृष्ट संस्था त्या ठिकाणी निवड करण्याचा अधिकार दिलाय आणि 5 उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी म्हणजे या माध्यमातून यांना जे कार्यक्रम झाल्यानंतर तिघा रचनात्मक हे करायचं, त्यांचे इथे 2 दिवसीय कार्यक्रम घ्यायचा आणि त्यातनं जे उत्कृष्ट निघतील त्यांना पुढे भविष्याच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांचा हा उपयोग करून, त्यांचा नॉलेजचा उपयोग करून कसं पुढे हा इतिहास अजून दृढ करता येईल याची रचना लावतायत. म्हणजे नुसता 2 दिवसीय कार्यक्रम झाला असं नाहीये, त्यामध्ये पाठपुरावा त्याच्या अगोदरही आणि नंतरही आणि निरंतर हा गुरूंचा इतिहास जनजनपर्यंत पोहोचला पाहिजे. तर सर आता तुम्ही म्हणालात की कीर्तनं असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, प्रभात फेऱ्या असतील किंवा प्रश्नमंजुषा सारखे कार्यक्रम असतील मुलांसाठी, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून हा उपक्रम पोचवण्याचाही प्रयत्न होतोय आणि तो जेव्हा आता ऍक्च्युअली होईल तेव्हा सुद्धा खूप लोकांचा त्यात सहभाग असेल. तर ज्या 2 कार्यक्रमांमध्ये जसा खूप सहभाग तुम्हाला दिसला, जाणवला, अनेक सामान्य नागरिक असतील, मोठ्या मोठ्या व्यक्ती असतील समाजातल्या, सगळ्यांनी चांगला सहभाग दिला. तर आता हा जो नवी मुंबईत कार्यक्रम होणार आहे त्याच्या सहभागाच्या दृष्टीने तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि तो सहभाग वाढावा म्हणून काय प्रयत्न? खरं म्हणजे शासनाच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं हा आम्ही प्रयासही करतोय. वेगवेगळ्या तुम्ही सांगितलं की तांडा, नगर, शहर, तालुका असेल, जिल्हा असेल, विविध विभागाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी आपण ह्या जनजनपर्यंत पोहोचवतोय. जो सहभाग मी पाहिला की नागपूरला आम्हाला अपेक्षा होती की 2 ते 2.5 लाख त्या ठिकाणी भाविक येतील, पण 5.5 लाखाच्या वर आली. बापरे. आणि नांदेडला 15 लाखाच्या वर हा ठिकाणी, आम्ही 10 लाखाची होती ती 15 लाखाच्या वर गेली. म्हणजे लोकांना खूप आनंद यासाठी होतोय की आपला खरा इतिहास हा कधी समोर आणला गेला नाही आणि या माध्यमातून खरं इतिहास समोर आणला जातोय. धार्मिक कट्टरताही वाढते आणि ज्या गुरूंनी या देश धर्मासाठी एवढी मोठी आपली आहुती दिलेली आहे, शहादत दिली, बलिदान दिले, त्यांचं कधी स्मरण होत नाही. ते जनजनपर्यंत येतं याबद्दल खूप आहे. जेव्हा सरताजने 4.5 मिनिटाचं गाणं गायलं तर कळलं की गुरु तेग बहादूर साहेबांनी किती मोठी शहादत या देश धर्मासाठी दिलेली आहे. आणि पुरा परिवार कसा त्यांचा या देश धर्मासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. प्रचार प्रसाराचं खूप मोठं आहे. तर फक्त गुरु नानक नामलेवा संघाचा कार्यक्रम नाहीये, समाजातल्या प्रत्येक घटकाच्या, देश धर्मासाठी जे जे समाज आपण या ठिकाणी काम करतात त्यांनी प्रत्येक घटकाने या ठिकाणी सहभाग नोंदवला असतो. ज्यामध्ये आपले हिंदू संतही येतात, शीख संतही येतात, त्यामध्ये मोठे मोठे कथाकार येतात, रागी जथ्थेदार येतात आणि मोठ्या प्रमाणात हा इतिहास बाहेर आणला जातो. ज्यावेळेला समूचे समाज एकत्र येईल आणि समाजाचा प्रत्येक घटक एकत्र येईल त्यावेळेला हा इतिहास त्यांच्या पुढे जाईल. त्या ठिकाणी व्यवस्थेमध्ये बी म्हणजे स्टॉल लावण्यामध्ये बी मला आनंद या गोष्टीचा वाटला की गुरूंच्या इतिहासामध्ये सेवा म्हणून कोणी चहा बिस्किटची व्यवस्था लावली, कोणी फळांची लावलेली होती, कोणी वेगळ्या नाश्त्यांची व्यवस्था होती, कोणी ज्यूसचं होतं, पाणी बॉटल लावल्या त्या, असे अन्नदानाच्या वेशीतनं लंगरमधून तर होतच, पण वेगळे जे 550-600 लोक पण पार्किंग, जे ऍक्सेस रोड आहे त्या ठिकाणी आणतात आणि सेवा निभवतात. कारण अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ही गुरु नानक नामलेवा संघ समुचित समाज एकत्र येतो आणि तो श्रद्धावान कार्यक्रम असतो, तो धार्मिक कार्यक्रम असतो. ज्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती ह्या गुरूंना नमन करणं, या जे आपले रागी जथ्थेदार असतील त्यांची गुरुबाणी ऐकणं, जे संत महापुरुष येतील त्यांच्या कथा ऐकणं, कीर्तन ऐकणं आणि त्यातनं आपल्या जीवनामध्ये काहीतरी आचरण केलं पाहिजे. मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदर्शनी लागली जाते जी कधीही आणली जाते. कारण बघा, मला असं वाटतं की हा कार्यक्रम यासाठी महत्वाचा सगळं समाजांना की येणारा युग हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पण आहे आणि डिजिटल युग आहे. आता जर तुमचा इतिहास प्रॉपर आणला गेला नाही आणि तो या समाजाच्या वतीनं आणि शासनाच्या वतीनं आणला गेला तर हजारो वर्ष तुमचा इतिहास आणला जात नाही. इतका मोठा गौरवशाली वैभवशाली स्वर्णिम इतिहास असताना इतके आपल्या महापुरुष मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असेल, गुरु तेग बहादूर असतील, गुरु गोविंद सिंग महाराज असतील, तर 5वे गुरु अर्जुन देवजी पासनं गुरु हरगोविंद या विरोधात लढलेले, या देश धर्माचं त्यांनी रक्षण केलेलं आहे. त्यांचा इतिहास येणं यांसोबतच गुरु नानक नामलेवा संघाचे वेगवेगळे अंग म्हणजे मॅडम तुम्हाला सांगतो की माझी सर्वांना विनंती असेल, जर आपल्या पूर्वजांनी लढले, शहादत दिली, बलिदान दिलं पण धर्म सोडला नाही, त्यांच्याबरोबर त्यांच्या परिवाराने हेच केलं, त्यांच्या परिवाराने सुद्धा शहादत बलिदान दिलं पण धर्म सोडला नाही, त्यांच्यासोबत वेगवेगळे महापुरुष जोडलेले होते, बंद काढले. बाई मनी सिंग
भाई बंदासिंग बहादूर पहिला प्रशासक या नांदेड शहरामधनं गुरु गोविंदसिंग महाराजांनी मुघलांचं सरकार, वजिराचं सरकार उलटून टाकण्यासाठी पंजाबला पाठवलं. पहिला प्रशासक त्या ठिकाणी बंदासिंग बहादूर या ठिकाणी गेला, तो बैरागी समाजाचा होता. त्यानंतर मनीसिंग भाई मनीसिंग यांनी बंद म्हणजे तुकडे तुकडे करून शहिदी देण्यास स्वीकार केलं, की ज्या वेळेला ह्या वजिरांनी आवाहन केला की पुऱ्या दुनियामध्ये असा मेसेज गेला पाहिजे, तुमची ज्या वेळेला आम्ही शहादत देऊ त्यावेळेला सर्वांनी घाबरलं पाहिजे, धर्मांतर केलं पाहिजे. बंद एक एक तुकडा तुकडा करून कापण्यात आलं आणि तरी त्यांनी धर्म सोडला नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतला हाती. हे 100%. जर असे महापुरुष, असे संत, असे गुरु नसते तर आज देशाची अवस्था तुम्ही माहिती आहे. इतकं क्रूर शासन या ठिकाणी होतं, परंतु इतके आपले महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असेल, गुरु तेग बहादूर असतील, गुरु गोविंदसिंग महाराज, गुरु अर्जुन देवजी असतील, भाई मनीसिंग असतील, भाई लखेशा असेल, भाई मक्खनशाह लबाना असतील, भाई बंदासिंग बहादूर असेल, भाई स्वतःच्या देवसिंगजी जीवाचं असतील, बलिदान दिलेलं आहे. काही नाही, हे लढले. आणि हा लढाऊ समाज या देशाच्या धर्माच्या रक्षणासाठी आणि या मानवतेसाठी खूप महत्वाचा विषय. त्यामुळेच या उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी कोणता संदेश जाऊ शकेल असं वाटतं आपल्याला? माझं एकच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आपला इतिहास या ठिकाणी उजागर होणार आहे. आपल्या पूर्वजांनी, आपल्या गुरूंनी इतकी मोठी शहादत, बलिदान दिले, त्याचं स्मरण पुन्हा होणार आहे. जे आपला इतिहास कधी समोर आणला गेला नाही, हा गौरवशाली इतिहास पुढे आणला जाईल. आणि त्या माध्यमातून माझ्यासारख्या लाखो युवांना पहिल्यांदा असं कळतं की एवढा मोठा इतिहास आपल्या समोर आणला गेला नाही आणि तो गौरव मोषित होतो. त्यामध्ये आपल्यामध्ये एक भावना निर्माण होते आणि खरंच त्या ठिकाणी एक आपल्याला ही सुद्धा प्रेरणा सुद्धा त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळते की आपल्या पूर्वजांनी जर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा यांच्यावर लढले, त्याग केला ना, देश धर्म वाचवला, आज तर आपल्याकडे अनुकूल स्थिती आहे ज्यामध्ये आपण यांचा इतिहास जनजनपर्यंत पोहोचला पाहिजे. ह्या माध्यमातून एक आपल्यापासून वेगवेगळे ते धर्म, वेगवेगळे जाती वेगळ्या केल्या होत्या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते एकत्र येत आहे. त्या गुरूंच्या प्रती श्रद्धा वाढते, सामाजिक सलोखा वाढेल आणि त्यासोबतच ह्या दोघी गोष्टी वाढल्या तर राष्ट्रीय एकात्मतेसाठी खूप महत्वाचा विषय असतो. म्हणून लहानापासून तर वयस्करापर्यंत या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात. मग ते प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून प्रत्येक, कारण ह्या गुरूंशी जो जोडलेला असेल त्याला माहित असतं की इतक्या धार्मिक कट्टरता त्या ठिकाणी असते आणि गुरुच्या प्रती इतकी समर्पित भावना असते. ज्या प्रकारे आम्ही सेवा करू शकतो त्या प्रकारे असं धन्य मानलं जातं की साक्षात गुरुची सेवा होते. कारण गुरुच्या प्रती आपली सेवा समर्पण करणं महत्वाचं असतो आणि प्रत्येक घटक जी मिळेल ती सेवा त्या ठिकाणी करतात. मग ज्युताघरची सेवा महत्वाची असते, त्यात इतकी लाईन असते की वेटिंगवर आम्हाला ठेवावं लागतात. त्याप्रकारे अन्न बनवणं म्हणजे लंगर बनवणं असेल, लंगर वितरित करण्याची व्यवस्था असेल, ठिकठिकाणी दरबार हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था, श्रवण करण्याचे, म्हणजे सेवा करायला पण खूप जण तयार आहेत. या कार्यक्रमाच्या मधून 4 प्रकारचे गोष्टी घडणार, 4 प्रकारचे महत्व आपल्या शास्त्रामध्ये दिलंय. एक आहे तुमचं अन्नदान त्या ठिकाणी होते, अन्नाचं महत्व येते लंगराच्या माध्यमातून. एक ठिकाणी तुमचं एक महत्वाचं की अन्न लंगराच्या माध्यमातून दिल्या जाते, त्या ती सेवा होतीये. दुसरी सेवा म्हणजे तुम्हाला रागी जथेदार, कीर्तनकारी महापुरुषातून तुम्हाला ज्ञान त्या ठिकाणी दिले जाते, कथा ऐकवल्या जाते, गुरुबाणी ऐकवली जाते. तो एक सेवाचा महत्वाचा असतो. तिसरं त्या ठिकाणी स्वरूपे देऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या संतांचा सन्मान करतो, वस्त्रचं असतं. आणि चौथं तर राशीच्या मोठ्या प्रमाणात अन्न नेण्याच्या व्यवस्था प्रत्येकाच्या, हे 4ही सेवा एका ठिकाणी होणं खूप मुश्किल असतं आणि 4ही सेवा एका ठिकाणी होतात. म्हणून असे कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात चांगले असतात. अशीच आता ही सहिष्णुता किंवा सलोखा वाढत राहावा म्हणून हा तर एक कार्यक्रम आहेच आणि तुम्ही म्हणालात हा तसा पुढेही आम्ही सुरू ठेवणार आहोत. तर असे आणखी काही उपक्रम देखील राबवले जाणार असं की हे एक तर सामाजिक स्तरावर महाराष्ट्राचं पंजाबचं पुऱ्या देश दुनियामध्ये नातं इस्टॅब्लिश झालंय. जे होतं इतिहास असं सांगतो, जर आपले एवढे नाते संत नामदेव महाराज का गेले म्हणते तेही गुरु नानक देवजींच्या 50 वर्ष पुढे त्यांनी त्या ठिकाणी केले. म्हणजे किती नातं आपलं असेल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास यांची सिखांचे 6वे गुरु गुरु हरगोविंद सिंह भेट होणं, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दक्षिणेला या ठिकाणी लढले, तिकडे ते गुरु लढत होते. हे नांदेडला म्हणजे नांदेडला गुरु गोविंदसिंग महाराजांना येणं, इथून संत नामदेव महाराजांनी तिकडे जाणं, हा आपला नात्याचाच उल्लेख असतो. परंतु कधीही तो आपल्या समोर आणला गेला नाही. पण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो आणला जातोय. आता पुढे कार्यक्रम आता पुढे चालून याच्या विविध बैठका होतील. मग त्या ह्याच स्तरावर, तांड्याच्या स्तरावर, गावच्या स्तरावर, नगरच्या, शहरी, तालुका
जिल्हा विभाग राज्य अशा बैठक करून हा पुन्हा रिजनरेट केला जाईल. अच्छा. त्यातनं इतिहास शोध केला जाईल आणि शासन आणि समाज मिळून पुढे हा ओरिजिनल इतिहास समोर आणता येईल. आणि हा सलोखा वाढला पाहिजे, ही धार्मिक कट्टरता वाढली पाहिजे आणि ते दोघी सामाजिक एकता आणि धार्मिक कट्टरता वाढेल तर राष्ट्रीय एकात्मता खूप महत्वाचं असतं. बरोबर. आता या उपक्रमाच्याच निमित्ताने तुम्ही नागरिकांना किंवा भाविकांना एक संदेश काय द्याल या कार्यक्रमाच्या निमित्ताने? माझी सगळी भाविकांना तसेच सगळ्या नागरिकांना माझी कळकळीचं आव्हान आहे की हा कार्यक्रम की विशिष्ट एका समाजाचा नाही. ज्या गुरूंनी देश धर्मासाठी आपलं सर्वस्व परिवार या ठिकाणी शहादत दिलेली आहे, शहीद झालेले आहेत, अशा गुरूंचं नमन आणि त्यांच्यासोबत असलेल्या महापुरुषांचं नमन तसे महाराष्ट्राचं पंजाबचं नातं त्या ठिकाणी उजागर होतोय. ज्या आपल्या देश धर्म आणि देव यासाठी काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या भाविक असतील, संस्था असतील, सगळ्यांना कळकळीचं आव्हान असते की आपण सगळ्यांनी या ठिकाणी सहभाग घ्यावा. कोणत्याही निमंत्रणाची आवश्यकता या ठिकाणी नसणार, कोणतं रिस्ट्रिक्शन नसणार आहे. आपण यावं, गुरूंच्या प्रती त्या ठिकाणी आपलं समर्पण करावं. मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे. सगळे घटक आपले जे जे धार्मिक देव देश आणि धर्मासाठी काम करणारे जेवढी संघटन असतील, जेवढी भाविक असतील, जेवढेही प्रकारचे संत महापुरुष असतील, सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये यावं आणि शोभा वाढवावी, ज्यामध्ये आपला इतिहास उजागर होणार आहे. आपलं महाराष्ट्राचं पंजाबचं नातं या ठिकाणी होईल. विविध प्रकारचे स्टॉलच्या माध्यमातून सुद्धा आपली सेवा लावू शकतात. कोणीही फक्त त्या ठिकाणी एक आपण www.gurutegbahadur.shahidi.com या वेबसाईटवर आपण आपली नोंद करू शकतात. त्या माध्यमातून आपली त्या ठिकाणी अलॉटमेंट होईल. मग सेवा ज्या भागात द्यायची असेल किंवा आपल्याला काही व्यवस्था त्या ठिकाणी करायच्या असतील त्या निश्चित त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून करता येईल. आणि माझ्या तमाम महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सगळ्या भाविकांना नम्र आवाहन आहे की या अशा ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये आपण सहभाग नोंदवावा, हीच या ठिकाणी कळकळीचं आवाहन करतो. सर, तुम्ही इथे आलात आणि पंजाब आणि महाराष्ट्राचं नातं या निमित्ताने, या समागमाच्या निमित्ताने खूप चांगलं सांगितलं आणि ते तिकडे गेलं तर अजून जास्त उद्धृत होईल सगळ्यांसमोर. ही माहिती सुद्धा दिली. त्या कार्यक्रमासाठी काय व्यवस्था केली आहे, शासनाने हा उपक्रम घ्यायचं का ठरवलं, त्यामागची भूमिका काय, या सगळ्याची खूप सविस्तर माहिती दिलीत. आज या कार्यक्रमात तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हा तुमचा कार्यक्रम अतिशय यशस्वी हो आणि आपण ज्या कारणासाठी हा कार्यक्रम करतोय ते कारण सुद्धा आपलं यशाकडे जावो, त्याची निश्चिती हो, एवढ्याच सदिच्छा देते. आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.